आज आपण पाहणार आहोत कोकण. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी कोकण अनुभवले पाहिजे. कोकण मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तेथील समुद्र किनाऱ्यासाठी, तसेच स्वच्छ सुंदर गावांसाठी, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी, तसेच शांत आणि आल्हाददायी वातावरणासाठी. मग मित्रांनो, कधी येताय कोकण फिरायला? आज आम्ही आलोय नरसिंहवाडी या ठिकाणी. मग शंकर, कसं वाटतंय? हा, एकदम छान. सकाळ सकाळ देवाचं दर्शन पहिल्यांदा घेऊन आम्ही पुढील कार्यक्रम करीत आहोत. आपण आता चाललोय कोकणात हा फिरायला, आणि मध्येच आपल्याला नरसिंहाचं मंदिर लागलं, मग आपण इकडे दर्शनाला आलोय. छान आहे मंदिर, आहे ना? हा शंकर, हाय. तुझ्या डोक्यात पण नव्हतं ना आपण हे मंदिर करेल म्हणून? हा, अचानकपणे अचानकपणे देवाचं दर्शन घ्यायचं. आणि छान आहे. आता बघू, हे गोंदीचे आहेत हा, आणि हे आमच्या पलीकडचे आहेत. नलू, तुम्ही कुठं आले सगळे? अरे काय बन कुठं आल्यात? नृसिंहवाडीला आलोय. कसं घेऊन फिरतोय मी बी? कुठं आलं विचारतात, आलोय की. सगळेच कशा आडाने मिळाल्यात मला. नरसिंहवाडीला आल्यात. कुठं आल्यात? नृसिंहवाडी. हा, आणि आल्यात म्हणे. चला मागे मा फॉलो मी. मग शंकर, हा. नरसिंहाचं दर्शन घेऊन कसं वाटलंय? या ठिकाणी दत्तांचं. नरसिंहाचं दर्शन घेऊन अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे. कृष्णा नदीकाठी हे बसलेले श्री दत्ताचे नरसिंहवाडी या ठिकाणी देवस्थान अतिशय प्रसन्नमय वातावरणात आमचं सकाळ सकाळ दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण कोकण. आता या ठिकाणून आमची पुढची वारी आहे कोकण. वारी. यस. मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे संताजी घोरपडे यांची समाधी स्थळ पाहण्यासाठी. जेव्हा आपण नरसिंहवाडी या ठिकाणी दत्ताचं मंदिर पाहण्यासाठी येतो, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तटाला नदीच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या तीरावरती आपल्याला संताजी घोरपडे यांची समाधी पाहायला मिळते. त्याबद्दल शंकर आपल्याला थोडक्यात माहिती सांगेल. शंकर, सांग माहिती. आता आम्ही या ठिकाणी कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी यांचा संगम आहे. या संगमावरतीच असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे. या ठिकाणी आम्ही आता सहकुटुंबासह या ठिकाणी आम्ही समाधी पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आता आपण हे खाली समाधी स्थळ पाहूयात संताजी घोरपडे यांचं. आणि नरसिंहवाडीला आल्यानंतर मित्रांनो आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. आज आम्ही आलेलो आहे निवती या ठिकाणी, आणि कोकणात आल्यानंतर आपण निवती बीच आवर्जून पाहावा. आता काल आम्ही खवणे बीचला थांबलो. तिथं कायक्स वगैरे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे केलं जातं. आम्ही ज्या ठिकाणी स्टेला थांबलो त्यांचं पण कायक्स आहे. आणि आज आम्ही दुपारनंतर तिथं गेल्यानंतर शक्यतो करेल. आणि सकाळी आम्ही 7 वाजता डॉट निवती बीचला पोचलो आहे. आम्हाला त्यात एक समुद्रातली बोट राईड करायची आहे. एक 3-4 तासाचं टोटल सफर राहील. छान आहे. ह्याच्यामध्ये
जेवढे आत्ता कोकणामधले ट्रेंडिंग स्पॉट आहेत ते म्हातारीची चूळ वगैरे, लाईट हाऊस, रॉक, त्याच्यानंतर अजून डॉल्फिन पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता आज पाहणार आहे. फॅमिलीसोबत आलो आहे, छान आहे. बघू आता आम्ही सगळेजण आता बोट पकडायला चाललेलो आहे. हे आज आमच्या ट्रिपचे सगळे सोबते आहे. हाय शंकर कसं वाटतंय? हां अतिशय छान छान ना? बीच आहे. बेटा छान आहे ना? आज आपण फिरायला आलेलो ना? हो येस, त्या ठिकाणी खूप मजा येत आहे. खूप छान बीच आहे. आणि मेन म्हणजे ना, निवती बीच हा गर्दीचा बीच नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं बऱ्यापैकी क्राऊड कमी आहे. आणि आम्ही सकाळी पण आलेलो आहे. आपण मोस्ट ऑफ पब्लिक आहे देवबाग वगैरे तारकर्ली या ठिकाणी जातं, पण आम्हाला क्राऊडेड प्लेस एकही कवर करायचं नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही आता निवती या ठिकाणी आलो आहे. आणि राहायला आम्ही खवणे बीचला थांबलो आहे. हा खवणे बीच खरंच चांगला बीच आहे. म्हणजे तुम्हाला जर फॅमिलीसोबत स्टे करायचं असेल तर स्टे ऑप्शन पण खूप चांगले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी तो स्टे जिथं आम्ही केला आहे तो पण दाखवण्याचा प्रयत्न करा आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर पण देईन. हे आता तुम्ही बोट बघू शकता. आता या बोटीत चाललो आहे आम्ही. कोकणात आल्यानंतर क्राऊडेड प्लेसच्या ठिकाणी न जाता तुम्ही या ठिकाणी मस्त फॅमिलीसोबत नक्की निवती बीचला या. आणि इथं आल्यानंतर अशी आपली सेपरेट प्रायव्हेट बोट करा. आता आम्ही बोट घेऊन चाललेलो आहे आतमध्ये. ए मुलांनो चला इकडे बघा. वर्धन हाय एव्हरीवन. काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की कोकणात या. आणि आपल्या कोकणामध्ये भरपूर अशा गोष्टीत पाहण्यासारख्या. अनटच कोकण आपण ऑफबीट प्लेसेस म्हणू शकता. निवती बीचला नक्की या आणि भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोअर करा. मग शंकर कसं वाटलं तुला? अतिशय छान वाटत आहे. हा जो निवती बीचचा समुद्र किनारा आहे खूप छान आहे. आणि हा समुद्र बघा, अतिशय खूप मजा येत आहे आम्हाला. आणि स्वतःच्या बायका पोरांना घेऊन आल्याबद्दल कसं वाटतंय अशोक मामा तुम्हाला? बंद आहे अशोक मामा, स्वतःच्या बायका पोरं घेऊन आल्याबद्दल काय तुमचे फिलिंग्स आहेत? वर्धन कसं वाटतं बेटा? छान ना? आपण कुठे आलो? समुद्रात, कोकणात. कुठं आलो? कोकणात. छान आहे ना कोकण? हा, तुझी बायको कुठे आहे? वर्धू, तुझी बायको हा पाठीमाग आहे. हा ठीक आहे. आपण तुझ्या बायकोला पण आहे ना, मग पुढच्या वेळेस तुम्ही दोघंच जण या. तुझी बायको कुठे आहे? बायको दाखव बरं मला. बायको ती आहे. ठीक आहे. आपण आलेलो आहे इंग्रजकालीन लाईट हाऊस या ठिकाणाहून. बघा आता इथून वरती जायला जागा दिसते आपल्याला, पायऱ्या वगैरे. आणि हे आहे मेन मुख्य इंग्रजकालीन लाईट हाऊस. त्या आधीचं पाहिलेलं आपण पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस.